नमस्कार, सुपरफास्ट 100 या बुलेटिनला सुरुवात करूया। वाल्मिक कराडला बीड जिल्हा कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। कोर्ट परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। धनंजय देशमुख बीडमधल्या केज कोर्टात जबाब नोंदवणार आहेत। धनंजय देशमुखांचा 164 नुसार केज कोर्ट जबाब नोंदवणार आहे। वाल्मिक कराडच्या खुनाच्या गुन्ह्यातील तपासासाठी ताब्यात देण्याची मागणी सीआयडीने केली आहे। सीआयडीने बीड कारागृहातून वाल्मिक कराडचा ताबा मागितल्याचं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। पुण्यातील अलका चौकात मराठा कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे विरोधात आंदोलन करण्यात आलं। वाल्मिक कराडच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला। त्याच्यासह धनंजय मुंडे कराडला पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला। वाल्मिक कराडच्या समर्थकांना मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं। कराडवरील खोटे गुन्हे मागे न घेतल्यास आत्महत्येचा इशारा मारुती मुंडे या समर्थकांना दिलाय। वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या यासाठी कराड कुटुंबीय आणि समर्थकांची होणारी परळी शहरातील महत्त्वपूर्ण बैठक पुढे ढकलली आहे। केज न्यायालयातील निकालानंतर ही बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाल्मिक कराडबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत। पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे। या फ्लॅटची बाजारभावानुसार किंमत 3.5 कोटी इतकी आहे। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। यापुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही। धनंजय मुंडेंनी पहाटे कराड कुटुंबियांची भेट घेतली। कराड कुटुंबियांच्या घरी जात धनंजय मुंडेंनी त्यांच्या आई आणि पत्नीची विचारपूस केल्याची सूत्रांची माहिती आहे। धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी मुंडेंना टोला लगावला। धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करण्याकरता गेले असतील असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। जेलमध्ये जाणाऱ्यांसाठी बंद पुकारणं हा नवीन पायंडा पडला जातोय अशी टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। आकाचे लोक आले तर मुंबईतही बंद करू शकतात असं सुरेश धस म्हणाले। आकावर गुन्हा दाखल झाला, मात्र आकाच्या आकावर कारवाई कधी असा सवाल संजय राऊतांनी केला। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढत नाही तोवर तपासातून काहीच समोर येणार नाही। ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात कसे असा सवाल संजय राऊतांनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी अपहरण करताना स्विफ्ट गाडी कुणाची होती, त्यांना नंतर घर कोणी राहायला दिलं, या सगळ्या गोष्टी तपासात समोर येतील असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। इतर आरोपींना सुद्धा मकोका लावला पाहिजे अशी मागणी सोनवणे यांनी केली। बीड हत्या प्रकरणाचा तपास सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्याचे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे। केज कोर्टाची सुनावणी बीड कोर्टाकडे वर्ग करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून पोलीस स्टेशन बाहेरील संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे। एक काळी कार पोलीस स्टेशन परिसरात फिरत होती, त्यामुळे या वाहनाची तपासणी करण्यात आली। केज कोर्टाच्या गेटवर पोलीस आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली।
सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विनाकारण अडवणूक करत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यात आला। दोषी असलेल्यांना फाशी देणार असा शब्द देवेंद्र फडणवीसांना दिला होता, तो पूर्ण केला, त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली। न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले। वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याकरता कराड समर्थक आक्रमक झालेत। त्यांनी आज पुन्हा परळी बंदची हाक दिली आहे, त्यामुळे परळी शहरातील मार्केटमध्ये शुकशुकाट बघायला मिळतोय। परळी बंदमध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। राजकीय स्वार्थासाठी परळीला बदनाम करू नका असं म्हणत परळीला बदनाम करणाऱ्यांच्या विरोधात व्यापारी बंदमध्ये त्यांनी सहभाग घेतला। पालिका निवडणुकांआधीच नाशकात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत। येत्या 2 दिवसात त्या पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी करतायत। धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना मोठा धक्का बसलाय। प्रवीण स्वामींचं जातवैधता प्रमाणपत्र खोटं असल्यानं माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी छत्रपती संभाजीनगर कोर्टात याचिका केली आहे। शिवसेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। त्यानुसार जिल्हा प्रमुखपदी 2 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटाकडून पक्षात आलेले विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली। लष्कर दिनानिमित्त मुंबईत नौदलाच्या 3 युद्धनौकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आलं। नौसेनेला सशक्त करण्याकरता आपण मोठं पाऊल उचलत आहोत। दोन्ही युद्धनौकांसह पाणबुडी भारत निर्मित आहे। भारतीय नौदल अधिक ताकदवान बनतंय असं मोदी म्हणाले। जगाचा भारतावरील विश्वास वाढलाय। आपण जगाला वन अर्थ वन फॅमिलीचा मंत्र दिला असं मोदी म्हणाले। विस्तारवाद नव्हे तर विकासवादावर भारत काम करतो आहे असं मोदी म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाकडून वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। 14 फेब्रुवारीपर्यंत तिच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करण्यास मनाई आहे। स्थानिक आरोग्य यंत्रणांच्या अपयशानंतर बुलडाण्याच्या शेगावात केंद्राच्या ICMRची 4 पथकं दाखल झाली आहेत। त्यांनी संपूर्ण रुग्णांची तपासणी करत नमुने पुन्हा एकदा गोळा केलेत। केसगळतीचे नेमके कारण शोधण्याकरता पुन्हा एकदा नव्यानं SCMRची टीम तपासणी करणार आहे। नागपुरामध्ये नायलॉन मांजामुळे नागरिकांसह सुमारे 10 पक्षी जखमी झालेत। दरम्यान वन खात्याचा उपचार केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आला, तर चित्र बालक या पक्षाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। बुलडाण्यातील सुंदरखेड इथल्या पत्नीच्या अनैतिक संबंधात पतीचा अडथळा आल्यानं पत्नीनं पतीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळलंय। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून पत्नी विरोधात पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मकर संक्रांतीच्या निमित्तानं साई भक्तांना साई चरणी देणगी स्वरूपात 80 ग्रॅमची सोन्याची साखळी अर्पण केली आहे। या सोनेरी साखळीची किंमत जवळपास 6 लाख इतकी आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। यावेळी पोलीस बंदोबस्तात पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई केली। अतिक्रमण काढल्यानं मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय। उल्हासनगर परिमंडळ 4 क्षेत्रातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात आता 3ऱ्या डोळ्याची नजर असणार आहे। परिमंडळ 4 क्षेत्रात 640 CCTV कॅमेरे बसवण्यात आले।
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशात येत सर्वांचं लक्ष वेधलंय। विद्यालयांमध्ये वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात एका शिक्षकाने शेतकऱ्याचा वेश परिधान केला होता। रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक हरणे बंदरात तांत्रिक मासेमारीला बंदी आहे। अशातच 2 ते 3 LED बोट आढळल्यानं खळबळ उडाली आहे। अकोल्यातील बहादुरा या गावात गेल्या 4 पिढ्यांपासून मकर संक्रांतीच्या दिवशी गावातील मुलांना उसाचे दांडे वाटण्याची परंपरा कायम आहे। जवळपास 100 वर्षांपासून ही परंपरा अबाधित आहे। आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना सांगलीमध्ये कर्मयोगी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। स्मृतिचिन्ह देऊन भास्करराव पेरे पाटील यांचा गौरव करण्यात आला। इस्रायलचे महावाणिज्य दूत कोबी शोशानी यांनी नुकतीच रायगडच्या अलिबागला भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी इस्रायली धार्मिक स्थळांसह ज्यू समाज स्मशानभूमीची देखील पाहणी केली। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करत अश्लील व्हिडिओ बनवून खंडणी मागणाऱ्या टोळीचा धुळ्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं पर्दाफाश केला। या प्रकरणी धुळे LCBनं 4 जणांना अटक केली आहे। पालघरमधील वनक्षेत्रात तब्बल 35% घट झाली आहे। नैसर्गिक वनसंपदा असलेल्या पालघर जिल्ह्यात 87 चौरस किलोमीटर इतका वनक्षेत्र घटल्याची माहिती इंडिया ईस्ट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टच्या अहवालातून समोर आली आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत पर्यावरण खात्याकडे पुन्हा परवानगी मागण्यात आली। त्यामुळे बाधित होणारे शेतकरी आणि महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांना मारक ठरणारा हा निर्णय असलाच शेतकरी स्वस्थ बसणार नाही, सरकारला चांगला धडा शिकवू असा इशारा देण्यात आलाय। मी प्रवक्ता म्हणून निश्चितपणे आपल्याला सांगितलं की लोकप्रतिनिधी